आपके इलाके के अर्दी नजीर जनाब रविंद्र वाइकर साहब तशरीफ ले आए हैं। आप हजरात अपनी अपनी कुर्सियों पर बैठे और उनका इस्तेमाल करें तालियों की झनकार में। आज के इस मंच के ऊपर हम अलग कहानी सुनाने के लिए जो दुनिया से अलग है मगर जरूरत है, वक्त का तगादा है कि ये होना चाहिए। और उसी माध्यम से आज ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री मेरी जोगेश्वरी। सबसे पहले मैं हमारे जो एमपी साहब है वाइकर साहब का बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। ये मेरे ख्याल से, मैं हिंदी में बोलूँगा, क्षमा चाहता हूँ मराठी क्योंकि ज़्यादा मेरी माँ हिंदी में सुनना चाहिए। तो सबसे पहले इनका धन्यवाद मैं हमारे माननीय खासदार जी का देना चाहता हूँ कि शायद ये भारत में पहले ऐसे खासदार होंगे, एमपी होंगे, जिन्होंने ग्राउंड जीरो में आके, जहां पर ड्रग रिलेटेड एक्टिविटी है वहां पर आके इन्होंने सबसे पहले ऐसा एक शिविर रखा। तो मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा। बहुत सारे देखा हूं मैंने कि लेक्चर्स देना या फिर अपने एसी में बैठ के आदेश देना, लेकिन पहली बार ऐसा कोई हमारे एक रिस्पेक्टेड एमपी साहब को देखा जो ग्राउंड में आके पब्लिक से बात करें और ऐसा कार्यक्रम रखा। हमारे आदरणीय एसीपी साहब पाटिल साहब, इनके साथ भी काम किया हूँ, वेरी फाइन ऑफिसर, उनका भी बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। तो सबसे पहले मैं ये कहना चाहूंगा, ये जो इलाका है आपका बैंड्रा प्लॉट, यहाँ पर भी मैंने बहुत सारी कार्रवाई की है। आपके इलाके में कुछ गंदे प्रकार के लोग थे, उनके खिलाफ भी हमने एक्शन लिया है। 2-3 जो गैंगस्टर टाइप लोग होते थे, जो डॉन टाइप लोग होते थे, उनके ऊपर भी एक्शन लिया हमने यहाँ पर। आपके इलाके में जो सबसे बड़ा इशू है, ये 2 प्रकार के इशू है। एक तो चरस का इशू है जो जम्मू कश्मीर से आता है, जो नेपाल से आता है, और दूसरा है इशू जिसे कहते हैं एमडी। एमडी मतलब मेफेड्रॉन, नियोमियो जिसका नाम है। और भी प्रकार के बहुत सारे ड्रग्स है आपके इलाके में, जैसा कि गांजा, जो मेरी बहन ने बताई अभी, वर्षा जी ने, एक गांजा यहाँ पर है। और एक बहुत ही फेमस किस्म का ड्रग्स है जिसे कहते हैं बटन, जो 50 रुपए में आता है, जो बच्चे खाते हैं, बच्चों का सबसे फेवरेट होता है, जिसे नाइट्रो कहते हैं, टैबलेट कहते हैं, बटन कहते हैं। और एक प्रकार का ड्रग्स है जो मेडिकल स्टोर में भी मिलता है, जिसे एनआरएक्स कहते हैं, जो कफ सिरप होते हैं, कोडीन जिसका नाम है, बेनेड्रिल जिसका नाम है। अगर आपके पास डॉक्टर की प्रिस्क्रिप्शन है तो वो लीगल ड्रग्स हो जाता है, अगर डॉक्टर की प्रिस्क्रिप्शन नहीं तो इलीगल ड्रग्स हो जाता है। तो वो भी कॉलेज के बच्चे, स्कूल के बच्चे काफी पसंद करते हैं आपके एरिया में कंज्यूम करना। तो ये 4-5 प्रकार के ड्रग्स हैं आपके सामने जो चैलेंज एक है। एसीपी साहब ने जैसा अभी मेंशन किया कि कुछ प्रकार के ड्रग्स जो बाहर से भी आते हैं, कोकेन आता है, हाइड्रोपोनिक वीड आते हैं, जो बहुत महंगे होते हैं, लेकिन आपके एरिया में वो ज्यादा प्रचलित नहीं है। आपके एरिया में कौन से जो सस्ते प्रकार के ड्रग्स होते हैं, जो कभी आंध्रा से आता है, कभी कर्नाटक से आता है, कभी गुजरात से आता है, कभी महाराष्ट्र के कुछ इलाकों से आता है, गांजा जैसी चीजें, चरस भी मैंने आपको बताया। तो वो क्योंकि सस्ते में होता है, सस्ते में अवेलेबल होता है मार्केट में। यहाँ पर जब कार्रवाई की मैंने, तो यहाँ पर 2-3 प्रश्न भी जो हमारे माओ ने, बहनों ने वो टाइम पे भी बताया था, क्योंकि मेरे ख्याल से यही इलाका था, यहाँ पर ही रेड किया था। तो हमारी माओ ने बताया था कि हम पुलिस को, एनसीबी को, बाकी की जो केंद्रीय संगठनें होती है, एंटी नार्कोटिक सेल होता है, उनको भी हम बताते हैं, लेकिन हमारा निवारण नहीं होता। हम बताते हैं तुरंत। हम एक जेन्युइन प्रॉब्लम था, तो बहुत लोगों ने मुझे बताया कि हम जब इंफॉर्मेशन देते तो हमारे खिलाफ ही लोग आ जाते हैं, तुरंत उनको पता चल जाता है कि हमने इंफॉर्मेशन दी, तो हमको खतरा हो जाता है आने का। ये बहुत सही बात आपकी भी है, लेकिन मैं आपसे ये कहना चाहूंगा कि जब भी कोई एक्टिविटी अगर आपको दिखे इस प्रकार की, तो तुरंत एक तो सबसे पहले आपका बीट होता है, उसके बाद में आपके सीनियर पीआई होते हैं, उसके बाद आपका एसीपी या डीसीपी होता है।
तो अगर आप कोई सीनियर लेवल में कोई अधिकारी के पास आप जाएंगे, जैसा कि सीनियर पीआई है, एसीपी साहब है, अगर आप उनको इंफॉर्मेशन देते कि ये जगह पे ये आदमी है जो हमारे समाज को खराब कर रहा है, तो मुझे 100% लगता है कि कार्रवाई होगी। कोई भी सीनियर ऑफिसर इसको अनदेखा नहीं करेगा। उनका टाइम लीजिए, थोड़ी आपको भी दिक्कत होगी, फोन करना पड़ेगा या फिर जाना पड़ेगा, थोड़ी दिक्कत होगी, लेकिन आप वो ट्राई कीजिए। जैसा मेरी बहन ने बताई, वर्षा जी ने बताया है कि ईमेल भी होता है। अगर आपको आपकी इन्फॉर्मेशन नहीं देना है, अगर लाजमी सी बात होती, फैमिली होती, डर लगता है, तो अगर आपको ऐसा भी लगता है तो 100 नंबर है, 100 में भी अगर आपको फोन नहीं करना है तो मेल के द्वारा आप होम मिनिस्ट्री जैसे एनसीबी है, एंटी नार्कोटिक सेल है, क्राइम ब्रांच है, उनको भी आप मेल कर सकते हैं आपकी आइडेंटिटी को छुपा के रख के। अगर फिर भी निवारण नहीं हुआ तो जैसा मैंने आपसे कहा, एसीपी की ऑफिस होती है, डीसीपी की ऑफिस होती है। डीसीपी जनरली एक आईपीएस ऑफिसर होता है, बहुत ही सीनियर ऑफिसर होता है। तो अगर आप वो लेवल पे भी जाएंगे तो मुझे लगता है 100% एक्शन होगा। कोई भी सीनियर ऑफिसर ड्रग्स के खिलाफ में चुप नहीं बैठता है अभी, अगर जितना मुझे मेरी एक्सपीरियंस से पता है। बहुत सारी एजेंसीज है, यू कैन अप्रोच एनी पॉइंट ऑफ टाइम। पुलिस अपना मेहनत करती है, काम करती है। आज के टाइम पे ये मैं मानने के लिए तैयार नहीं हूँ कि पुलिस को हम बताते पुलिस कुछ नहीं करती। जरूर कभी कभी लॉ एंड ऑर्डर का इनका इशू होता है, बहुत सारे काम भी होते हैं, बहुत सारा प्रेशर भी होता है, कभी स्टाफ की शॉर्टेज होती है। इसका ये मतलब नहीं कि एक्शन नहीं होता है। अभी अगर आप देखेंगे एनडीपीएस एक्ट लगता है जब भी कोई हम एक्शन करते हैं, ये काफी एक स्ट्रिंजेंट एक्ट होता है, बहुत ही टीडीएस एक्ट होता है। मैं अगर आपको कायदा बताने जाऊं तो अगर कोई व्यक्ति बेचने की कोशिश करता है ड्रग्स को, उसको कितनी सजा मिलती है आप जानते हैं? कितनी सजा है उसको 20 साल की सजा है। 20 साल की सजा, एक आदमी मर्डर करता है उससे भी ज्यादा सजा है। तो एनडीपीएस एक्ट 20 साल की सजा बेचने वाले को देता है। अगर कोई इंटरमीडिएट क्वांटिटी या बीच की क्वांटिटी अगर उसके पास मिली तो उसको 10 साल की सजा है, जिसे कहते हैं इंटरमीडिएट क्वांटिटी। अगर कोई व्यक्ति, ये भी बहुत लोगों के माइंड में गलत बात है कि हम तो सिर्फ कंज्यूम कर रहे हैं, कंज्यूम करना क्राइम नहीं। अगर आपके पास में 1 ग्राम भी ड्रग्स मिला, 1 ग्राम, तो उसके लिए भी 1 साल की सजा है। सबसे पहले महाराष्ट्र की धरती पे हम खड़े हैं, यहाँ पर हम पैदा हुए हैं, तो छत्रपति शिवाजी महाराज जी को वंदन करते हुए महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की याद में इस मंच पे उपस्थित सभी मान्यवरों को ध्यान में रखते हुए, मेरे क्षेत्र को सलाम करते हुए, पत्रकारों को याद करते हुए, ड्रग्स बेचने वालों को अभी से यहीं से उनकी जगह दिखाने वाले सभी जगहों पे उनकी जगह एक्चुअल में जेल के अंदर, यहीं से शुरू करते हुए मैं बताना चाहता हूं कि 6 दिसंबर 2024 हमारे इस लोकसभा विधानसभा क्षेत्र में इस नशा मुक्ति अभियान का हमारे पत्रकार भाइयों के माध्यम से हमने मुहिम शुरू की। हमने देखा इलेक्शन के माध्यम से हर विभाग में जब हम गए तब हमने देखा की चरस, गांजा, अफीम, एफडी, वानखेडे साहेब, यहाँ नशेच्या अधीन झालेले लहान लहान मुलं, लहान लहान मुली प्रत्येक विभागामध्ये आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने मिळाले। त्याच्यामध्ये धर्म, जात, पंथ काही नव्हतं। जेवढे हिंदू, तेवढे मुस्लिम, तेवढे सिख, तेवढे ईसाई, कारण प्रत्येक वयाच्या कॉलेजच्या मुलांकडे आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला त्या नशेच्या अधीन लोक दिसली। आमचे वायकर साहेब जेव्हा जिंकले तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता तरी आम्ही या कंटाळलेल्या विषयापासून नक्कीच आम्ही मागे होऊ आणि आमच्या विभागामधून नशा मुक्ति करूँ। तो मैं ज़्यादा कुछ नहीं कहूँगा, पर जीवन की आखिरी सांस तक इस ड्रग्स, चरस, गांजा, अफीम के विरोध में आंदोलन करता रहूंगा, चाहे जीव या मरूं। मुंबई पुलिस से अंतिम में एक ही मैं निवेदन करना चाहूँगा, हमारी मुंबई पुलिस इस वर्ल्ड की सबसे तेज पुलिस में एक है। हम चाहें तो आज के आज 2 घंटे में इन ड्रग्स के माफियाओं को पकड़ सकते हैं, पर पता नहीं किस बंधन में बंधे हुए। मुझे बोलने को थोड़ा बुरा लग रहा है सर, पर मैं बोल रहा हूँ। मुझे जमा हुए सभी माता बहनों से, स्टूडेंट और उनकी पेरेंट्स से भी मुझे निवेदन करना है, मुंबई पुलिस कार्रवाई करेगी, पर आप लोगों को भी उसके लिए उतरना पड़ेगा, आप लोगों को उनका साथ देना पड़ेगा। और अगर आप लोग साथ देंगे तो मैं जरूर कहूंगा कि वायकर साहब इस महाराष्ट्र के नहीं,
इस देश के सबसे पहले ऐसे नेता होंगे जिन्होंने अपने लोकसभा विधानसभा क्षेत्र से ड्रग्स चरस गांजा अफीम को साफ कर दिया। धन्यवाद वायकर साहेब, मला इथे बोलवला, आमचा विषय तुम्ही खूप वरपर्यंत पोहोचवला त्यासाठी खूप धन्यवाद। या गोष्टीला आनंद आहे की आज आमचा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे आणि त्याचा औचित्य साधून आपल्या भागाच्या खासदार साहेबांनी जो हा कार्यक्रम ठेवला आहे की नशामुक्तीचा, खरं तर हा कार्यक्रम संतोषप्रद आहे। त्याबद्दल मी साहेबांचं पोलीस दलाच्या वतीने अभिनंदन करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी व्यसनमुक्ती जी आहे, व्यसनमुक्ती म्हणल्यानंतर कोणतेही व्यसन असेल त्यामध्ये, असं नाही की ड्रग्ज असेल किंवा लिकर असेल किंवा तंबाखू टोबॅको, कोणतंही व्यसन चांगलं नाहीये। कोणतीही गोष्ट म्हणजे खायचा पदार्थ जर असेल तर तो अति झाला तर आपला त्रास होतोच। तर त्याच्यामुळे हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे आम्ही आमच्या स्तरावरती राबवत असतो नेहमीच। शाळा असेल, कॉलेज असतील, सरांनाही माहीत आहे आणि या भागासाठी हा कार्यक्रम आयोजित केला सरांनी, ती चांगली गोष्ट आहे सर, खासदार साहेबांनी आयोजित केलेलं आहे। आणि व्यसनाधीनता जे काही शरीरामध्ये भावना आपल्या निर्माण होतात आणि त्यामध्ये ह्या जी लत लागते, मग तंबाखू, सिगारेट, पान, बिडी, जे काय, मग एमडी असेल, गांजा असेल, कोकीन असेल, मी जास्त बोलणार नाही सर, बोलतील नंतर, तर एकतर स्वतःचं स्वास्थ्य खराब करतं, आपल्या स्वतः शरीरावर परिणाम होतच होतो, त्याचबरोबर कुटुंबाचाही त्यामध्ये पूर्ण नाश होतो। सिनियर बोलले सर, आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो की आमचं लक्ष आहेच या भागावरती आणि आपण स्पेसिफिक असं भागाचाच बोलत नाहीये। मुंबई शहर असेल, भारतभर असेल किंवा भारताबाहेर देखील असेल, ही जी व्यसनाधीनता आहे ती पूर्ण जगामध्ये पसरली आहे। ह्याला पूर्ण आपल्याला समोर म्हणजे ग्रासरूट लेवललाच ते संपवायला पाहिजे। लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार श्री रवींद्रजी वायकर साहेब यांच्या पुढाकाराने आजचा हा जो काही नशामुक्ती जनजागृती अभियानाचा आज आपण इथून सुरुवात केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित सन्माननीय समीरजी वानखेडे साहेब, वर्षाताई असतील, आमचे मेघवाडीचे ACP श्रीयुत संकेत पाटील असतील, त्याच पद्धतीने व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी आणि इतर मान्यवर। एक 15 दिवसापूर्वी मला सन्माननीय खासदार साहेबांचा फोन आला होता की अशा पद्धतीने ही जी काही समाजाला अंमली पदार्थांची जी काही कीड लागलेली आहे या संबंधाने त्यांनी संसदेमध्ये तर आवाज उठवलाच होता, परंतु या समाजामध्ये याबाबत अंमली पदार्थांचे जे काही दुष्परिणाम आहे त्यामुळे केवळ त्या व्यक्तीला नव्हे तर त्या कुटुंबाला आणि पर्यायाने पूर्ण समाजावर त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो आणि हे दुष्परिणाम जोपर्यंत आपल्याला कळणार नाही आणि ही कीड किती भयंकर आहे याची जाणीव आपल्याला होणार नाही तोपर्यंत आपण याविषयी समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे। आणि तो कार्यक्रम ठरला आणि त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने मला वाटतं आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत। आपल्याला माहीत आहे की अंमली पदार्थांचं जे काही आता साम्राज्य असेल किंवा जे काही फोफावलेलं आहे ते केवळ कुठल्या व्यक्तीशी, कुठल्या कुटुंबाशी हे मर्यादित राहिलेलं नाही। आपल्या सर्वांच्या घरी लहान मुलं आहेत, कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत आणि याची जी सुरुवात आहे अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींपासून होते। मला वाटतं मग वानखेडे साहेबांनी सांगितलं की मित्र असतात आणि मित्र बसल्यावर एखादा सिगरेट फुटतो, काहीतरी ही सिगरेट असते आणि ती कशी लागते, दोघं जण आहेत, 4-5 जणांचा ग्रुप आहे आणि मग त्याच्यामध्ये तो दुसरा पाहतो, अरे घेऊन पहा, आणि इथपासून ती सुरुवात होते। तिथून पुढे हुक्का आहे, लिकर, दारू आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू ड्रग्सचं जे काही व्यसन आहे ते आपल्या मुलांना लागतं आणि याच्यात एकदा एखादा मुलगा त्याच्यामध्ये गुरफाडला की त्याला त्याच्यातून बाहेर निघणं हे केवळ अशक्य होऊन जातं। आपण या संदर्भाने सर मला इथे सांगावंसं वाटतंय की आज महाराष्ट्र पोलीसचा वर्धापन दिन आहे 2 जानेवारी। याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्री पंडितजी नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीसची स्थापना झाली आणि महाराष्ट्र पोलीसचा ध्वज हा या ठिकाणी महाराष्ट्राला दिलेला होता। आणि हे जे काही महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आहे याच्या संबंधाने आता जो काही समोरचा आठवडा आहे याच्यामध्ये आमच्याकडे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करणार आहोत।
आणि त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा विषय आहे, जसं सायबर क्राईम आहे त्याच पद्धतीने हा अंमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा नायनाट कसा करता येईल याच्या बाबतची जनजागृती करणं हा कार्यक्रम पण आम्ही इथे घेतलेला आहे. आणि असा जो काही कार्यक्रम आहे तसंच याच्या चौक सभा घेणं, लोकांना त्याचे दुष्परिणाम सांगणं, त्याच पद्धतीने शाळांमध्ये कॉलेजमध्ये जे काही शैक्षणिक संस्था आहेत यांच्या मदतीने शाळांमध्ये पोहोचणं, काही पथनाट्य आहेत, पथनाट्य आपण चौकाचौकामध्ये करू शकतो, काही पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत, अंमली पदार्थांची होळी आहे, अशा पद्धतीने आपण एक कार्यक्रम पुढचे 7 दिवस राबवणार आहोत. मला इथं सांगावं वाटतं की परिमंडळ 10 मध्ये मागच्या वर्षी, आता नुकतंच वर्ष सर्वेला आहे 2024, टोटल या ठिकाणी 76 ड्रग्ज पोझिशनच्या म्हणजे त्या अंमली पदार्थ जे साठवणूक करतात, जे काही विक्री करतात त्याच्या 76 आपण केसेस केलेल्या होत्या. 100पेक्षा जास्त लोकांना त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि जवळजवळ 14,50,67,000चा ड्रग आपण या ठिकाणी जप्त केलेले होते. आणि त्याच पद्धतीची जी काही कारवाई आहे ती आपण यापुढेही या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. आणि याच्यामध्ये फक्त ड्रग्ज विकणारा आणि ड्रग्ज साठवणूक करणारा याच्यावरच आपण कारवाई करत नाही. त्याची काही सार्वजनिक स्थळं आहेत, काही मोकळे मैदान आहेत, ग्राउंड आहेत, शाळा कॉलेजच्या बाहेर आहेत, सोसायटीच्या बाहेर आहेत, काही उद्यानं आहेत, BMCची काही कर्करी उद्यानं असेल, काही उद्यानं आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस काही लोक नशा करायला बसतात. या लोकांवरही आपण कन्झप्शनच्या बऱ्याच केसेस करतो आणि त्यांना आता आजच्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आम्ही जवळजवळ 150 लोकांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. 144 प्रमाणे CRPCचा जुन्या आहे आणि नवीन 168 प्रमाणे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. आपल्याला नशामुक्तीसाठी त्यांना टॅकल करण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहे. एक तर आहे कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि ती बजावणी करण्यासाठी शासनाच्या विविध संस्था आहेत, जसे इथे समीर वानखेडे साहेब बसलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून होतात. त्याच पद्धतीने पोलीस विभागाच्या माध्यमातूनही पद्धतीने त्यांच्यावर केसेस होतात. आणि हा जो कोणी काही साठवणूक करणारा असेल, विक्री करणारा असेल त्याच्यापुरती कार्यवाही मर्यादित न राहता याचं मूळ हे कुठे बनवले जातात, कसे त्या पद्धतीने ते सप्लाय केले जातात, ती पूर्ण चेन जे आहे ते शोधून काढण्याचं काम या एजन्सी मार्फत केलं जातं. मला इथं सांगावं असं वाटतं की या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे केवळ एखाद्याच्या व्यक्तीच्या म्हणजे त्याचं फिजिकल असेल, त्याची मेंटल हेल्थ असेल त्याच्यावर परिणाम होत असतो. आणि तो जो काही याच्या अंमली पदार्थाच्या आहारी जर एखादा मुलगा गेला तर त्याची शारीरिक हानी तर होतेच, तो कमजोर होतो, परंतु त्याची मानसिक वैचारिक ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते. आणि याचे जे परिणाम आहेत त्या व्यक्तीपुरते मर्यादित न राहतात, त्याचे रिपरकेशन जे आहे ते कुटुंबामध्ये पडतात. जर एखादा मुलगा जर आहे तो जर नशा करायला लागला तर तो कायम आपल्याला त्याचे सिम्पटम्स टाळले पाहिजे. तो एकटा राहतो, कायम मित्रांमध्ये राहतो, खोटं बोलतो, कायम पैशाची गरज पडते आणि या लागणाऱ्या पैशाच्या गरजेमधून तो गुन्हेगारीकडे वळतो. आणि त्याच्यामुळे तो जो काही परिणाम आहे तो त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर आणि या नशेमुळे, या लागलेल्या किडीमुळे तो गुन्हेगार बनतो आणि त्याचा परिणाम पूर्ण समाजाला भोगावा लागतो. लोग बड़े बड़े अलग अलग कार्यक्रम करते हैं, ऑर्केस्ट्रा रखते हैं, बहुत सारी चीजें बांटते हैं. आपने एक ऐसा विषय चुना है ना जो सरकार के और इनके सभी के ना लास्ट पायदान पे. नशे के बारे में कोई बोलना भी नहीं चाहता है, कुछ कहना नहीं चाहता है, करना नहीं चाहता है. वो तो आपकी ताकत की मैं दाद देती हूँ कि ये विषय लेकर आप इस पूरे इसमें उतरे हो और हम आपको डेफिनेटली साथ देंगे. वो जिंदगी कहते हैं ना कि जिंदगी कांटों का सफर है, हौसला उसकी पहचान है. रास्ते पर तो सभी चलते हैं पर रास्ते बनाए वो इंसान है. हमारे साथ 2 मजबूत साथी है जो रास्ता बनाने की कोशिश कर रहे हैं, जिसमें हम सामाजिक कार्यकर्ता साथ में जुड़ेंगे और हमारा पुलिस प्रशासन साथ में जुड़ेगा. तो ये जो इलाका है आने वाले दिनों में धीरे धीरे कंट्रोल करते करते इसको खत्म करने की तादाद पर हम ले जाएंगे. बहुत बहुत शुक्रिया. फिर से एक बार मुझे यहाँ पर आपसे संवाद करने का मौका दिया. फिर से जाते जाते इतना ही कह रही हूँ, मेरी बात अधूरी है. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. किस तरह के ड्रग्स और क्या होता है तो आप रखेंगे. मेरा कहना है कि अभी तो हमारे हाथ में एक एंड्रॉइड फोन आ गया है, इसलिए उसको आप क्लिक करोगे. मेरा कहना है कि इससे लड़ेंगे कैसे. इससे लड़ने के लिए सबसे पहले अपने कान, अपनी आंखें
और अपना मुंह, ये 3 चीजों का इस्तेमाल करना बहुत जरूरी है। खरं तर माननीय खासदार साहेबांनी हा खरंच एकदम अतिशय सुस्त असा आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे की ज्यामुळे यातून नशेमुक्त आपला हा एरिया आहे तर नशामुक्त करण्याचा साहेबांनी या ठिकाणी बिवडा विचारलेला आहे। खरंच त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अशी विनंती करतो की कुठल्याही प्रकारचे असे कुठले कृत्य चालत असेल तर कृपया पोलिसला किंवा हेल्पलाईन नंबर आहे त्यांना तुम्ही माहिती द्या। वेळोवेळी आपण या ठिकाणी कारवाई करतच आहोत पण यापेक्षाही आपण या ठिकाणी आता जोमाने कारवाई करून हे जे एरिया आहे हा 100% नशामुक्ती केल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला या ठिकाणी